हे तो एक संता ठाई, हे तो एक संता ठाई लाभ पाये उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस बुरेना कृपादान केले संते, कृपादान केले संते कल्पांते हे सरेना म्हणविता त्यांचे दास पुढे आस बुरेना तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस बुरेना विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। समचरण सरोजं सांध्रनीलाम्बुदाभं जगनने हितपाने मण्डनं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आता बंधू सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवीती सर्वदा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदित्रय जननी देवाचे सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू मस्तक हे पायावरी वार करी संताचिया हे तो एक संता ठाई लाभ पायी बुद्धाम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग या भारतभूमीमध्ये वारकरी संप्रदाय एक आदर्श संप्रदाय या वारकरी संप्रदायामध्ये एक आदर्श परंपरा जी संत परंपरा या आदर्श संत परंपरेमध्ये असणारे आदर्श संत ज्यांचं जीवन आपण जर पाहिलं कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस देहुनिवासी तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाचा सरळ अर्थ जर आपण पाहिला तर प्रस्तुत अभंगाच्या द्वारे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव ह्या जीवाला योग्य त्या लाभाचं ठिकाणाचं स्थान सांगतात तुकोबराय म्हणतात हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम तुकोबराय म्हणतात संताच्या ठाई आणि संताच्याच पायी एक उत्तम अशा प्रकारचा लाभ तुम्हाला आहे तो लाभ कोणता तर संतांचे आम्ही दास आहोत एवढं फक्त म्हणविता त्यांचे दास पुढे आस वरेना आम्ही संतांचे दास आहोत एवढंच म्हणा कुठली आशा राहणार नाही पुढे आस वरेना संत काय करतात कृपादान केले संती संतांनी केलेली कृपा कृपेचं दान कल्पांतीही सरेना
युग काय हो, कल्प जातात तरी संपत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जशी आपल्याकरिता संत सेवा हिताची आहे, कल्याणाची आहे, उत्तम आहे, तसेच तुकोबाराय म्हणतात ही संत सेवा देवाला देखील गोड वाटते किंवा देवाकरिता देखील उत्तम आहे. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. विठ्ठल कुंडलिक वरदा चिंतनाला सुरुवात करणे अगोदर अल्पसहा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य येते कर्तव्य नियमाप्रमाणे. या ठिकाणी ही नामसंकीर्तनाची सेवा, भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन, भजन किन निमित्ताने या ठिकाणी आहे. तर त्याचं निमित्त असं की आज पर्वकाळ द्वादशी साधन पर्वकाळ प्रदोष निमित्ताने पुरातन या ठिकाणी शिवलिंग आणि त्या निमित्ताने ही नामसंकीर्तनाची सेवा आदरणीय श्री हरिभक्त परायण आमचे विजयभाऊ जाधव असतील यांच्या संपर्कातून, त्याचप्रमाणे परमार्थ प्रेमी असणारा किंबहुना आत्ताच त्यांच्या भेटीनंतर माझ्या लक्षात आलं की या परिवारामध्ये नम्रता फार आहे. असा हा कातकडे परिवार, ह्या परिवाराच्या आग्रहास्तव यांच्या निमंत्रणास्तव ही नामसंकीर्तनाची सेवा प्रदोष पर्व काळाच्या निमित्ताने माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. कीर्तन श्रवण करण्याकरिता उपस्थित माता भगिनी पुरुष वर्ग आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. हा परिवार देखील या ठिकाणी आहे. गोड असं कीर्तनाचं आयोजन नियोजन सुंदर अशा प्रकारचं केलेलं आहे. समस्त ग्रामस्थ गावकरी भजनी मंडळ सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. दादांचेही मी आभार मानेल. ज्यांची गुड मृदुंगाची साथ आहे आदरणीय श्री हरिभक्त परायण मृदुंगाचार्य महाराजांचं नाव भरत महाराज आपलेही आभार. गोड मृदुंगाची साथ आहे आदरणीय श्री हरिभक्त परायण गायनाचार्य यांची गोड चाल झाली. रोहित महाराज आदरणीय श्री हरिभक्त परायण आमची शरद महाराज दिघे ते या ठिकाणी उपस्थित आहे. पाठीमागे उभी असणारी सर्वच टाळकरी मंडळी, वारकरी वैष्णव, सर्व गावकरी, वारकरी, माळकरी आणि टाळकरी सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक विनेकरी बाबा असतील, इतर सर्वच वारकरी वैष्णव या ठिकाणी उपस्थित असतील. चला सर्वांनी एकत्र मिळून करूया त्या भगवंताची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल आजचा हा पर्वकाळ आणि ह्या पर्वकाळाच्या निमित्ताने आणखी एक पर्वकाळ मला असा सांगावासा वाटेल. आज दुसरंही एक कारण निमित्त असं की विश्वात्मक श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आजच्या दिवशी आहे बरं का. आणि म्हणून तोही एक आनंद आहे. आणि त्या निमित्ताने संतांची सेवा ही आपल्याकडनं घडेल. या निमित्ताने आज जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अभंग सेवेकरिता निवडला. सो ही संत परंपरा काय आहे. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो. या भूमीत आपल्याला जन्म मिळणं किती भाग्याचं लक्षण आहे. नाथबाबा वर्णन करतात. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. या भारतभूमीमध्ये मुख्यतः महाराष्ट्र ही संतांची भूमी आणि या भूमीत आपल्याला जन्म मिळाला. विठ्ठल विठ्ठल ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो ती संतांची भूमी आहे. संत आमच्याकरिता काय करतात. संत आम्हाला जागवतात, जगवतात आणि शिकवतात. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. किंवा मी एक प्रमाण आपल्याला सांगेल. तेची माझे हित करीती सकाळ जेने हा गोपाळ कृपा करी. जेने हा गोपाळ कृपा करी. जेने हा गोपाळ कृपा करी. तेची माझे हित करीती सकाळ जेने हा गोपाळ कृपा करी. जेने हा गोपाळ कृपा करी.
तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आमचं हित काय आहे हे आम्हाला संत सांगतात. कारण शोधून या आले संत, हिताहित जगाचे, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. नाही का? आणि जगाचं एकमेव कल्याण व्हावं याकरिता संतांचं जीवन आहे. सगळं जीवन विश्वाकरिता समर्पित करावं. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाड. कशाकरिता? जगाचं हित व्हावं, जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती. नाही का? आपण प्रमाण पहा. शोधून या आले संत किंवा येथे उपकारासाठी, ही सगळी प्रमाणं आपण एकंदरीत पहा. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. हे वचन जर आपण पाहिलं, नव्हे नव्हे ज्ञानोबराय म्हणतात, श्री गुरु कृपेनं, सद्गुरु कृपेनं, संत कृपेनं माझ्या जीवनात माझं कल्याण कसं झालं. ज्ञानोबराय किती गोड वर्णन करतात. माझा उद्धार झाला. ज्ञानोबरायांचे जे मोठे बंधू विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज हे गुरुही आहे आणि भाऊ देखील आहे. ज्ञानोबराय म्हणतात, गुरुकृपेनंच माझा उद्धार झाला. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. गुरु सरेखा असता पाठी राखा, श्री गुरु सरेखा असता पाठी राखा, गुरु सरेखा असता पाठी राखा, श्री गुरु सरेखा, श्री गुरु सरेखा असता पाठी राखा, श्री गुरु सरेखा असता पाठी राखा, श्री गुरु सरेखा असता. ज्ञानोबराय वर्णन करतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धारलो गुरु कृपे. सद्गुरु कृपेशिवाय, संत कृपेशिवाय आमच्या जीवनाचा उद्धार नाही महाराज. पहा आपण. आणि हे संत विश्वात्मक श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज यांचं जीवन कार्य आपण पहा. धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावना, समाधी त्र्यंबक शिखर
नाथाचे चरणे शरण एका जनार्दनी। धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून भगवान शिवांचा हा अवतार केले त्रैलोक्य पावन। प्रदोष व्रताच्या निमित्ताने आपण भगवान शिवांची आराधना तर करतोय। काय लागतं भगवंताला? भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना भगवंताला काही फार लागत नाही। एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु। बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करा, एक तांब्याभर पाणी अर्पण करा, भक्तिभावाने नामजप करा, परमात्म्याची कृपा निश्चित होते। सुख समृद्धी समाधान सगळ्या सुखाची प्राप्ती जर हवी असेल तर सद्गुरु कृपेने भगवंताची फक्त आराधना केली तरी आमचं जीवन होतं। विठ्ठल विठ्ठल आणि भगवान शिवांचं वर्णन जर आपण पाहिलं तर हे वारकरी संप्रदायाचे गुरु आहे। आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य नाही का। आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती। आपण गुरु परंपरेच्या अभंगामध्ये हे अभंग म्हणतो ना हरिपाठानंतर, अर्थात हे वारकरी संप्रदायाचे गुरु सांगितलेले आहे। आणि याही पेक्षा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे विश्वाचे स्वामी आहे। तुम्ही विश्वनाथ दिनरंग मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी। नाही का, ते विश्वाची स्वामी आहे, विश्वाचे नाथ आहे। ह्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याकरिता सद्गुरु कृपा संत कृपाच असावी लागते। संत कृपेशिवाय आम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही। का पोहोचू शकत नाही? ऐका, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय। संत कृपा सद्गुरु कृपा आपल्या जीवनात किती महत्त्वाची आहे। मी लहान असताना माझे वडील एक भक्ती भजन शिकवायचे मला। ते भक्तिगीत खूप लहानपणी मी ते गायलेलं होतं, एवढं काय माझ्या लक्षात नाही, पण इथं बेटात आल्यानंतर मला ते आठवलं। नको अंत पाहू जनार्दन नाथा जगी धावता जगी धावता। नको अंत पाहू जनार्दन नाथा जगी धावता जगी धावता। जनार्दन नाथा नको अंत पाहू जनार्दन नाथा नको अंत पाहू जनार्दन नाथा नको अंत पाहू जनार्दन नाथा। तुझ्या चरणाची घड माझ सेवा होईल शक्ती भक्तीचा मेवा। तुझ्या चरणाची घड माझ सेवा होईल शक्ती भक्तीचा मेवा। हे कृपावंता प्रभु श्री अनंता जग धावता जग धावता। नको अंत पाहू जनार्दन नाथा जग धावता जग धावता। कुठवर दया धना तुझी वाट पाहू। कुठवर दया घना तुझी वाट पाहू। तव दर्शनाने मला गालनावू। तव भक्तीचा आहे मी भुकेला दर्शन दे तुझे उशीर कशाला। हे कृपावंता प्रभु श्री अनंता जग धावता जग धावता जग धावता। नाही का, सद्गुरु कृपेचे ज्ञान संत कृपेचे ज्ञान आमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही। विठ्ठल
महत्त्वाचा आहे. संत संगती किती महत्त्वाचे तुकोबारायांचा अभंग आहे. संत आपल्या जीवनात काय. नामदेव महाराज म्हणतात, साधू थोर जाना हो, साधू थोर जाना, साधू थोर जाना हो, साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना कलियुगी, साधू थोर जाना हो, साधू थोर जाना, साधू थोर जाना हो, साधू थोर जाना, साधू थोर कलियुगी, साधू थोर कलियुगी, साधू थोर जाना हो, साधू थोर जाना, साधू थोर जाना हो, साधू थोर जाना. या अभंगामध्ये नामदेव महाराज 3 वेळा वर्णन करताय. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. एखादी गोष्ट अनेक वेळा जर सांगायची असेल तर ती 3 वेळा सांगितली जाते, नाही का. साधू संत मोठे आहे, थोर आहे, संतांचा अधिकार श्रेष्ठ आहे. किती मोठे आहे तर पहा, संत हे प्रतिज्ञेमध्ये भीष्माचार्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती स्वतः करिता, परंतु संतांची प्रतिज्ञा सगळ्या विश्वाकरिता, सगळ्या विश्वाकरिता ही संतांची प्रतिज्ञा होती. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, नाही का. तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. अर्थात भीष्माचार्यांपेक्षाही प्रतिज्ञेमध्ये संत मोठे आहे. ती वैयक्तिक स्वतः करिता असेल, परंतु संतांची प्रतिज्ञा सगळ्या जगाच्या कल्याणाकरिता आहे. प्रतिज्ञेमध्ये भीष्माचार्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. संत कुबेरापेक्षा धनवंत सांगितलेले आहे. कुबेराचं धन पहा, कुबेराचं धन शाश्वत आहे, परंतु संतांचं ज्ञानरूपी धन प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचलेलं आहे. काय आहे धन. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. किंवा संत उदार उदार भरले अनंत भंडार. कुबेरापेक्षाही धनवंत आहे. चला पुढे. संत चंद्रापेक्षाही शीतल आहे, संत सूर्यापेक्षाही तेजस्वी आहे. संत प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यामध्ये राजा भगीरथापेक्षा मोठे आहे. विठ्ठल विठ्ठल. राजा भगीरथापेक्षा प्रयत्नांमध्ये श्रेष्ठ कसे. जे सगर अंशुमान दिलीप या राजांना जमलं नाही, ते राजा भगीरथानं गंगा आणली. बरोबर. आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून पूर्वजांच्या उद्धाराकरिता राजाने गंगा आणली, परंतु संतांनी ज्ञानरूपी गंगा घराघरामध्ये पोचवली. अर्थात प्रयत्नामध्ये भगीरथापेक्षाही श्रेष्ठ आहे. चंद्रापेक्षा शीतल, सूर्यापेक्षा तेजस्वी, कुबेरापेक्षाही धनवंत आहे. असा हा संतांचा अधिकार मोठा, संत श्रेष्ठ आहे. ठीक आहे. असं ज्या वेळेला तुकोबाराय सांगताय त्यावेळेला एक साधक म्हटला, संत मोठे आहे, अधिकार मोठा आहे, श्रेष्ठ आहे, पण हे तुमचे संत मोठे आहे, पण आम्हाला काय. त्यावेळेला तुकोबाराय सांगतात, हे संत मोठेच आहे, संतांचा अधिकारही मोठा आहे, संत अधिकारानेही मोठे आहे. या संताच्या ठाई आणि या संताच्या पायी तुम्हाला एक लाभ आहे. अभंगाचं प्रथम हे तो एक संता ठाई, 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 हे
तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक संता ठाई हे तो एक लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम मन बीता जाते दास मन बीता जाते दास मन बीता जाते दास मन बीता जाते दास लाभ पाई उत्तम हो लाभ पाई लाभ पाई मन बीता जाते दास मन बीता जाते दास मन बीता जाते दास मन बीता जाते हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन करतात। हे तो एक संता ठाई, या संताच्या ठाई आणि संताच्या पायी एक उत्तम अशा प्रकारचा लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे। बरं, अभंगाची सुरुवात तुकोबराय असे करतात, हे तो एक। मग साधकांनी विचारलं, एक या शब्दाचा अर्थ एकच संत आणि एकच लाभ का? कधी कधी एखादा शब्द जर मागे पुढे झाला तर वाक्याचा अर्थ हा बदलून जातो। एक संता ठाई लाभ पायी उत्तम, याचा अर्थ असा एकच संत आणि एकच लाभ असं होईल का तुकोबराय? तर पहा, एखादा शब्द जर इकडच्या तिकडं झाला तर वाक्याचा अर्थ कसा बदलतो? एका चोराने चोरी केली, चोराने चोरी केल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडलं आणि काय असेल ते घेऊन गेले। त्यांनी पाहिलं परिस्थितीला गांजून याने चोरी केली, काय फार मोठी चोरी केलेली नाही। एक काम कर म्हणे, तुला एक कागद देतो, पेन देतो, त्या कागदावरती हे वाक्य 100 वेळा लिहायचं, मग तुला सोडून देतो। काय वाक्य होतं? वाक्य सोपं होतं। एका पोलिसाने ते वाक्य लिहून दिलं, मी चोरी करणार नाही, स्वल्प विराम, केली तर मला शिक्षा करा, पूर्ण विराम। नीट ऐका, वाक्य काय होतं? मी चोरी करणार नाही, स्वल्प विराम, केली तर मला शिक्षा करा, पूर्ण विराम। सोपं होतं। पण चोराने जरी पहिल्यांदा चोरी केली असली तरी जाणकार चोर होता, त्या चोराने तेच वाक्य 100 वेळा लिहिलं, पण लिहिलं कसं? मी चोरी करणार, स्वल्प विराम, नाही केली तर मला शिक्षा करा, पूर्ण विराम। एक शब्द इकडच्या तिकडं जर झाला तर वाक्याचा अर्थ हा बदलून जातो। तसं हे तो एक, एक या शब्दाचा अर्थ एकच संत का तुकाराम महाराज? एक या शब्दाचा अर्थ एकच लाभ का? विठ्ठल विठ्ठल। तर तुकोबराय म्हणतात, एक आमचे संतच असे आहे की त्या संताच्या पायाजवळ लाभ आहे, संताच्या व्यतिरिक्त लाभ नाही। आपण पहा, आपल्या गावामध्ये एखाद्या गोष्टीची जर ओळख जाणीव करून द्यायची असेल तर माणसं अभिमानाने सांगतात, एक आमच्या गावात ते मंदिर आहे ना, तसं मंदिर कुठेच नाही। एक आमच्या गावामध्ये अशी सिस्टीम आहे की तशी कुठेच नाही। एक आमच्या गावातले कीर्तनकार आहे की तसे कुठेच नाही। एक आमच्या गावचं भजनी मंडळ असं आहे की असं एक आमचं असं जसं आम्ही अभिमानानं सांगतो, स्वाभिमानानं सांगतो, तसं तुकाराम महाराजांना या अभंगाच्या द्वारे सांगायचंय, एक आमचे संतच असे आहे की त्या संताच्या ठाई, संताच्या पायी उत्तम
उत्तम अशा प्रकारचा लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल. बर, काय लाभ आहे तुकाराम महाराज? आता लाभाचा जर आपण विचार केला तर सगळा लाभच लाभ आहे. ज्ञानेश्वरी आम्हाला लाभली हा लाभच आहे आमच्या जीवनात. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात आम्हाला मिळाले हा लाभच आहे. तुकाराम महाराज गाथेच्या रूपात आम्हाला प्राप्त झाले हा आमच्या जीवनातला लाभच आहे. पण लाभाचं चिंतन करत असताना या अभंगाच्या चारही चरणाचे शेवटचे शब्द पकडा. मी अभंग म्हणेल, आपण शेवटच्या चरणा प्रत्येक चरणाचा शेवटचा शब्द पहा. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. पहिला शब्द उत्तम. मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. तुका म्हणे संत सेवा हीची देवा उत्तम. चारही शब्द काय झाले? उत्तम, वरेना, सरेना, उत्तम. अभंगाच्या चारही चरणाचे शेवटचे शब्द पकडल्यानंतर काय झाले? उत्तम, उरेना, सरेना, उत्तम. आपल्या जीवनात काय उरावं म्हणजे उत्तम लाभ आणि आपल्या जीवनात काय सरावं म्हणजे उत्तम लाभ, हे आम्हाला जे समजावून सांगतात किंवा हे ज्यांच्यामुळे आम्हाला कळालं तोच संतांच्या संगतीमधला उत्तम अशा प्रकारचा लाभ आहे. आता विचार करा, काय उरावं काय सरावं? तुका म्हणे एका मरण्याची सारे उत्तमाची गुरे कीर्ती मागे. उत्तमाची गुरे कीर्ती मागे. उत्तमाची गुरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरण्याची सारे उत्तमाची गुरे कीर्ती मागे. उत्तमाची गुरे कीर्ती मागे. कीर्ती मागे. अभंगाच्या चारही चरणाचे शब्द या चरणामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपल्या जीवनात काय उरावं आणि काय सरावं, मरण सरावं तेही चांगल्या प्रकारे आणि मागे उत्तम उत्तम कीर्ती उरावे तेही चांगल्या प्रकारे. याचा अर्थ असा, जन्माला आल्यापासून ते मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत मधलं जीवन माणसाने कसं जगावं, कसं जीवन मागे कीर्ती कशी उरावे आणि मरण कसं सरावं, हे आम्हाला जगायला जे शिकवतात, आम्हाला जे जागवतात, जे ज्ञान देतात, तोच संतांच्या संगतीतला सर्वात मोठा लाभ आहे. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. पायाजवळ लाभच लाभ, संतांच्या चरणाजवळ लाभच लाभ. मग साधक म्हटले तुकोबरा, या संतांच्या संगतीमध्ये लाभ आहे मान्य, पण हे संत भेटणं सोपं आहे का? एवढं बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. एक वेळ देव भेटेल हो, पण संत भेटणं अवघड आहे. परमात्मा भेटेल पण संत भेट जरा अवघड आहे. पूर्व पुण्य सतागाथी. पूर्व पुण्य सतागाथी. पूर्व पुण्य सतागाथी. पूर्व पूर्वजन्माची पुण्याही लागेल, त्यावेळेला कुठं संतांची भेट आहे. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी. रोकड्या लाभती पाठोपाठी ते होय भेटी हरिप्रियाची. संत भेटी दुर्लभ आहे, बहु अवघड आहे संत भेटी. परी जगजेठी करुणा केली. निळोबाराय ध्यानाला बसले. ऐका, निळोबारायांचं ध्यान चालू आहे. ध्यान अवस्थेमध्ये डोळे बंद आहे. परमात्मा पंढरीनाथ निळोबारायांच्या समोर जाऊन ते परमात्मा उभे राहिले आणि सांगितलं, निळोबाराय उठा, आता मी आलोय म्हणे. डोळे उघडा. निळोबारांनी
डोळे उघडल्यानंतर पाहिलं समोर, आपण कोण आहात पहिला प्रश्न विचारला. मला ओळखलं नाही, मी विश्वाचा मालक आहे, त्रैलोक्य साम्राज्याचा चक्रवर्ती, ब्रह्मांडाचा स्वामी आहे. तुम्ही ज्यांचं ध्यान करतात तो नारायण परमात्मा तुमच्या समोर उभा आहे. निळोपराय म्हणतात असाल, पण मी तुमचं ध्यान मुळीच करत नाही. तुम्ही विश्वाचे स्वामी ब्रह्मांडाचे मालक आहात मान्य आहे, पण तुमचं ध्यान करण्याकरिता तुमचा धावा करण्याकरिता मी या ठिकाणी मुळीच बसलेलो नाही. मग तुम्ही जर अख्खं विश्व ज्या भगवंताची आराधना करत, तुम्ही समोर असताना निळोपराय तुम्ही म्हणता मी तुमचा धावा करत नाही, मग तुम्ही धावा कुणाचा करताय? त्यावेळेला निळोपरायाने सांगितलं, तुकयाचा धावा करीत असे, तुकयाचा धावा करीत असे. देवा देवा आम्ही तुम्हाला ओळखत नाही, तुकयाचा धावा करीत असे. तुकोबारांचा धावा हो का? तर तुकोबारांनी सांगितलं होतं मी तुमच्यावर कृपा करेल, अनुग्रह करेल, पण ते सदेह वैकुंठाला, म्हणून तर तुकोबारांची आराधना निळोबाराय धावा करताय. अर्थात एक वेळ देव भेटेल हो, पण संत भेटी अवघड आहे. तुकोबाराय तुम्ही सांगतात तुमचं म्हणणे आम्हाला पटतं की संताच्या पायाजवळ लाभ आहे, मान्य, उत्तम अशा प्रकारचा लाभ आहे, लाभ पायी उत्तम, पण संत एकतर भेटतच नाही, आणि भेटले तर ते संतचंही आम्ही ओळखायचं कसं? कारण आम्ही संसारातले सामान्य जीव आहोत. आम्ही कोण आहोत? संसारातले सामान्य जीव आहोत. मग तुकोबाराय आम्हाला सांगा, एकतर संत भेटणार नाही, काही दोष आमच्या जीवनात आहे, काही अडचण आहे, तीन गोष्टी तरी तुकोबाराय तो साधक सांगताय, एक संत भेटणारच नाही, आणि भेटले तर ओळखता येणार नाही, आणि संत भेटीची ओळख झाल्यानंतर कृपा कशी प्राप्त करून घ्यायची याचंही ज्ञान आमच्याकडे नाही. तुकाराम महाराज काहीतरी सोपं सांगा ना, कारण तिन्ही पैकी कुठंतरी कमीपणा आमच्या जीवनात आहे. एकतर संत भेटणारच नाही, भेटले तर संत ओळखताच येणार नाही, आणि ओळखले तर लाभ कसा प्राप्त करून घ्यायचा याचं ज्ञान आमच्याकडे नाही, आणि तिन्ही पैकी संसारिक जीवाकडे कुठला तरी दोष निर्माण होतोच. विठ्ठल दृष्टांत सांगेल आणि पुढे चालेल. काय झालं? बादशाह आणि बिरबल नगरीच्या बाहेर फिरायला निघाले. उन्हाळ्याचे दिवस होते. बिरबल आणि बादशाह उन्हाळ्याचे दिवस होते. झाडाखाली कुत्रं बसलेलं होतं. त्या कुत्र्याची हातभर जीभ बाहेर आलेली होती, त्याला धाप लागलेली होती. आणि त्या बादशहाने बिरबलला प्रश्न विचारला. बिरबल म्हणे कुत्र्याला जीभ असते? म्हणे असते ना, त्यात काही नवले, माणसाला जीभ आहे, कुत्र्याला जीभ आहे, त्यात काही पाहण्यासारखं नवले. भगवंताने ही सगळी जीवसृष्टी निर्माण केली, शरीराची रचना परमात्म्याने केली. नवल असं म्हणे, त्यात नवल नाही, जीभ आहे यात काही नाही. म्हणे माणसाला जीभ आहे, माणूस बोलतो, मग कुत्र्याला जीभ आहे, कुत्रं का बोलत नाही? हा प्रश्न विचारला. बादशहाने बिरबलला विचारलं, जीभ माणसाला आहे, जीभ कुत्र्यालाही आहे, पण माणूस बोलतो, कुत्रा का बोलत नाही सांग. बिरबल म्हटलं मला काय माहित, देवाने त्याला ती क्रिया दिली नसेल. माणसाला दिली देवाने, कुत्र्याला दिली नाही, त्याला मी काय करू? बादशाह म्हटलं मला ते बाकीचं सांगू नको, कुत्रा का बोलत नाही ते सांग. आता राजा म्हटल्यावर त्याच्याकडे धन कमी, धन भरपूर आहे, घासकी पुरीवर अक्कल की आणले, अक्कल कमी. बादशहाकडे पाहिल्यानंतर बिरबल म्हटलं बरोबर आहे महाराज, माणसाला जीभ दिली, माणूस बोलतो, कुत्र्याला जीभ दिली, कुत्रा का बोलत नाही? बोलायलाच हवा. तुमचं म्हणणं बरोबर आहे, कुत्रा का बोलत नाही? बोलायलाच हवा. बोलायलाच हवा नाही बिरबल, उद्या कुत्र बोलायला हवं. मला माहीत नाही कुत्र का बोलत नाही, कुत्र बोलायलाच हवा. बिरबल म्हणलं ठीक आहे, कुत्र बोलायला लावायचं, लावतो. तू बोलायला लावायचं म्हणे. मी हो, कुत्र्याला बोलायला लावायचं म्हणे.
कुत्र्याला बोलायला लावायचं म्हटल्यावर बिरबल म्हटलं बोलायला लावतो, पण मी काय ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणे. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा बोलला, मी साधा बिरबल आहे म्हणे. मला काहीतरी काळ वेळ अवधी द्या, मला औषध आणावे लागतील, त्या कुत्र्याला पाजावे लागतील, काहीतरी प्रक्रिया होते की नाही पाहावी लागेल आणि मग कुत्रा बोलेल म्हणे. किती काळाचा अवधी दो म्हणे? 20 वर्षाचा. किती काळ मागितला? 20 वर्षाचा. बरं, 20 वर्षाच कुत्र बोलेल? नक्की बोलेल, पण एक अडचणी म्हणे. काय? 20 वर्षाची रजा पाहिजे, ती भरपगारी रजा. भरपगारी? हो. म्हणजे मी कुत्र्याजवळ बसणार, त्याला अमेरिकेवरून आणणार, औषधं आणणार, ते पाजणार, त्याला काय खाऊ घालायचं ते घालणार, मग ते कुत्रं बोलतं की नाही त्याला ट्रेनिंग द्यावी लागेल ना. आणि दरबारात येऊन जमेल का? नाही. मग मला घरी बसावं लागेल आणि नुसतं कुत्र्याजवळ बसल्यावर घरच्यांनी काय खायचं? म्हणून रजा हवी, ती भरपगारी रजा. म्हणजे पगार दर महिन्याला घरी पोच झाला पाहिजे. बादशाह म्हटला तेही दिलं. 20 वर्षाचा कालावधी दिला. 20 वर्षाच्या कालावधीत रजा दिली, ती भरपगारी रजा दिली. याच्या व्यतिरिक्त आणि एवढं सगळं देऊन बिरबलाला सांगितलं, जर कुत्रा बोलला नाही तर तो म्हटला स्टॅम्प पेपरवरती सही करतो, भर चौकात मला फाशी द्या, माझं काही म्हणणं नाही. काय म्हटला बिरबल? 20 वर्षात जर हा कुत्रा बोलला नाही तर भर चौकात मला फाशीची शिक्षा द्या, माझं काही म्हणणं नाही. कुत्र्याच्या औषधासाठी दर महिना 20 लाख रुपये देत जा म्हणे. कुत्र्याच्या औषधासाठी एवढे. आता कुत्र्याला बोलायला लावायचं, ज्ञानोबा आहे नाही, मी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, दिले म्हणे. 20 वर्ष दर महिना 20 लाख रुपये देतो. बाबा, पण एवढं सगळं झाल्यानंतर जर कुत्रा बोलला नाही, बिरबल म्हटलं खुशाल फाशीची शिक्षा द्या, माझं काही म्हणणं नाही. राजा म्हटला, इथं तू, मी आणि तिसरा कुत्रा सोडून चौथा कोणीच नाही, सही कर म्हणे. केले. मी बिरबल 20 वर्षात माझ्या सगळ्या अटी राजाने मान्य केला. जर कुत्रा बोलला नाही तर भर चौकात राजा मला फाशीची शिक्षा देणार. झालं. राजा घरी गेले. बिरबल कुत्र्याला घेऊन घरी गेला. कुत्र्याला काय बांधून ठेवलं, त्याचा कार्यक्रम सुरू झाला. बिरबलचे जे विरोधक होते त्यांना आनंद झाला, कारण राजा बिरबलला रोज सोबत घेऊन फिरायचा. ते म्हटले चला 20 वर्षानं का होईना याच्या निमित्ताने बिरबल मरणार, कारण कुत्र कधी बोलतच नाही हे त्यांना माहीत होतं. पण जवळचा मित्र आला, त्याला कळवळा बिरबलच्या विषयी. तो म्हटला, बिरबल मी तुला शहाणा समजत होतो पण वेडा मूर्ख निघाला तो. ते म्हटले काय झालं? अरे म्हणे कुत्रा कुठं बोललाय का ना? आतापर्यंत कुत्रा बोलला असं ऐकायला मिळालं का तुला? तो म्हणे नाही. मग मूर्ख आहे का तू? कुत्रा बोलत नाही. अरे म्हणे 20 वर्ष आहे. अरे बाबा 20 वर्षाने का होईना तू मरशील ना, राजा फाशीची शिक्षा देईल ना तुला. तर म्हटला 20 वर्ष आपल्याकडे, आनंदाने जगून घेऊ. तो मित्र कळकळीने कळवण्याने सांगू लागला, एवढा बुद्धिवान चतुर तो बिरबल असा वेडेपणा का करतोय? अजूनही राजाकडे जा, राजाची माफी माग. महाराज माझं चुकलं, कुत्र बोलणार नाही, मला क्षमा करा, कुत्र बोलणार नाही. तो म्हटला 20 वर्षे. अरे तुला कळत कसं नाही वेड्या? मग त्यावेळेला बिरबल त्या मित्राला कानाजवळ जातो आणि सांगतो, हे बघ तू एवढ्या कळकळीनं मला सांगतोय ना, म्हणून तुला सांगतो, कुणाला सांगू नको, आणि तुम्ही घरी जाऊन कुणाला सांगू नका. बिरबल म्हटला, ऐक, आपल्याकडे 20 वर्षाचा कालावधी. राजाच म्हातारा झाला, बहुतेक राजाच 20 वर्षात मरल, आणि राजा मेल्यावर कोण विचारतोय कुत्र बोललं की नाही बोललं? मित्र म्हटला, राजा नाही मेला तर. बिरबलने सांगितलं, एक तर राजा मरल आणि 20 वर्षात नाही राजा तर मी मरल म्हणे, आणि तू नाही मेला. मग समजा तुमचं आयुष्य 100 वर्षाची गणना तेवढं जर असलं आणि तुम्ही दोघंही नाही मेले तर? बिरबल म्हटला, हे पग तुला सांगतो, कुणाला सांगू नको. 20 वर्षात एक तर राजा मरल, नाही राजा मेला तर मी तरी मरल, आणि नाही आम्ही दोघं मेलो तर कुत्र तरी मरल, कारण कुत्र्याचं आयुष्य 20च वर्षाचं आहे, त्याच्या पुढे कुत्र जगत नाही. अर्थात कुठंतरी कमीपणा येईल. एक तर राजा जाईल, नाही तर मी जाईल, नाही तर कुत्र तरी जाणार 100%. आणि मग कुत्र मेलं की राजाला म्हणायचं बोलणारच होतं, पण तेवढ्यात मेलं. कोण विचारतोय पैशाचं काय झालं, कोणी काय केलं? दर महिना पगार घरी पोच होतोय. अर्थात तिन्ही पैकी कुठंतरी कमीपणा, राजा तरी जाईल, मी तरी जाईल, कुत्र तरी जाईल. तसं तुकाराम महाराज संत भेटणार नाही, भेटले तर ओळखता येणार नाही. आम्हाला ज्ञान लाभ कसा प्राप्त करून घ्यायचा, सोपं सांगा ना थोडं. मग तुकाराम महाराज म्हटले, सोपं सांगू का? अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये
तुकाराम महाराज आम्हाला काही सोपं सांगा, आम्ही सामान्य जीव आहोत. मग तुकाराम महाराज त्यावेळेला साधकाला सांगताय, संताच्या ठाई संताच्या पायी उत्तम अशा प्रकारचा लाभ आहे, पण तो लाभ तुम्हाला प्राप्त करायचा आहे, हवा आहे, तर एक काम करा. म्हणविता त्यांचे दास, आम्ही संतांचे दास आहोत एवढंच फक्त म्हणा. आम्ही ज्ञानोबरायांचे दास आहोत एवढं मुखाने म्हणा. आम्ही तुकोबरायांचे दास आहोत एवढं मुखाने म्हणा. म्हणविता त्यांचे दास, दास्यत्व करायचं नाही, फक्त म्हणायचं आहे. किती सोपं सांगितले तुकोबराने, कारण दास्यत्व करणं अवघड आहे. दास्यत्व भक्ती केली ती मारुतेऱ्याने, आणि मारुतेऱ्याला जाऊन विचारा की दास्यत्व भक्ती काय असते. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखिले रामचरण. ही दास्यत्व भक्ती अवघड आहे, ती मारुतेऱ्याला जमो. मग मारुतेऱ्याला जाऊन विचारा, अवघड हे दास्यत्व भक्ती जमणार नाही. मग तुम्हाला दास्यत्वही करायचं नाही, मग काय करायचं, फक्त म्हणायचे. म्हणविता त्यांचे दास, आम्ही दास आहोत तेवढं म्हणा. मग पुढे आस बुरीना, आस कुठली अपेक्षा शिल्लक राहणार नाही. तुकोबराय म्हणतात, एवढं जर तुम्ही वाणीने मुखाने म्हणाल तर संत तुमच्यावर कृपा करतील, कृपेचं दान करतील. ते कुठपर्यंत, ते कल्प जातील तरी संपणार नाही. अभंगाचं तिसरं चरण. कृपादान केले संती, 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 कृपादान केले, कृपादान केले संती, कृपादान केले संती,
कृपादान केले संते कल्पांतीही सरेना. सर्वांनी एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मुखाने नामस्मरण करा, हाताने टाळी वाजवा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरि जय विठोबा रखुमाई, कृपादान केले संती कल्पांती सरेना. तुकाराम महाराज म्हणतात, दास आहोत एवढं म्हणा, आम्ही संतांचे दास आहोत एवढं जर तुम्ही मान्य केलं तर ते संत कृपा करतील, कृपेचं दानही करतील. कुठपर्यंत करतील? कल्पांतीही सरेना, कल्प जातील तरी संपणार नाही, कल्पांतापर्यंत न संपणार. काय मागितल्यानंतर मिळते ते दान, अन्न मागता केली जाते ती कृपा. रेडा ज्ञानोबारांकडे गेला होता का, म्हटला होता का माझ्यावरती कृपा करा? नाही. ही कृपा जर आपण पाहिली तर संतांच्या ठिकाणीच आहे. उदार शब्द जर पाहिलं तर संतांच्या ठिकाणीच, कृपा हा शब्द जर आम्ही पाहिला तर संतांच्या ठिकाणीच लागू पडतो. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, तया नमस्कार वारंवार, न पाहियाची कुळाचा विचार, न पाहियाची कुळाचा विचार,
कधी ती कृपा आहे रेड्यावरती ज्ञानोबरांनी कृपा केली. ही कृपा करतात संत. कृपा दान केले संती विठ्ठल विठ्ठल. जाता जाता मी एक गोड दृष्टांत आपल्याला सांगून जाईल. पैठण क्षेत्रामध्ये एक गरीब महिला राहत होती. कृपा किती महत्वाची आहे. संत कृपा दान कसे करतात. पैठण क्षेत्रामध्ये एक गरीब महिला राहत होती. पती वारलेले होते. लहानसं लेकरू जवळ. दुसऱ्याच्या घरी काबड कष्ट करायचे, दोन्ही भांडी करायची, जे त्या उदरनिर्वाह करितात त्यातनं जे पैसे मिळतील ते लहान मुलाला आणि स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. एकदा काय झालं, शिमग्याचा सण आला. सणाच्या निमित्तानं तिनं पुरणाची पोळी बनवली. ती म्हटली सगळ्यांच्या घरामध्ये देवाच्या नैवेद्याकरिता पुरणपोळी बनवली जाईल, सगळे गोडधोड खातील आणि माझ्या लेकरालाही गोड मिळावा. कारण आई ती आई असते. लेकराच्या सुखाचा रात्रंदिवस विचार करते ती आई आहे. ती आईनं काबड कष्ट केले, काम केलं आणि त्यातनं मिळालेल्या पैशात डाळ गुळ तेल जे सामान लागतं ते घेऊन आली, पुरणपोळी बनवली. आणि त्या लेकरानं कधीच पुरणपोळी खाल्ली नव्हती, ती पोळी खाल्ली. तो म्हटला आई जेवण करता करता म्हटलं आई पुरणपोळी फार गोड लागते ग म्हणे. आई म्हटली हो पुरणाची पोळी गोडच लागते, छान लागते. आई अशी रोज करत जा बरं का. आई त्याच्याकडे पाहून जरा हसली. आता रोज कुठे करणार आहे, हे तर कसं तरी काबड कष्ट केले, मिळवलं आणि मग हे सामान आणलं. आई रोज देत जा बरं का. हो आता मी पुरणाच्या पोळीशिवाय दिवसभर रोज काहीच खाणार नाही. संध्याकाळी त्याने पोळी मागितली, आईने गरम बनवून दिली. दुसऱ्याही दिवशी त्याने पोळी मागितली. आईला माहित होतं हा मागणार पुरण ठेवलंच होतं. संध्याकाळी तीच पोळी दिली. 3 दिवस कसं तरी पुरण त्यांनी पुरवून त्याला पोळी खायला दिली. चौथ्या दिवशी आता पुरणाचा अन्नही घरात शिल्लक राहिलेला नाही आणि तो म्हटला आई मला पोळीच हवी. आई म्हणे आता पोळी आणायची कुठून, घरात पुरण शिल्लकच नाही, पोळी द्यायची कुठून बाळा तुला. अरे सणाच्या निमित्ताने केलं जातं, प्रसाद म्हणून देवाला नैवेद्य दिला की प्रसाद म्हणून आपण खायचा, रोज कुठून आणणार, आपली परिस्थिती गरिबीची आहे. आई पोळीच हवी. तो जेवलाच नाही. 8 दिवस झाले. अंगामध्ये ताप रखरखायला लागला. लेकरू आजारी पडलं, अंथरुणावर पडलं. आजारी पडलेल्या लेकराच्या जवळ आई डोक्याजवळ जाऊन बसली. त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि रडू लागले. बाप जिवंत असता तर काहीतरी कुठून तरी कष्ट करून आणलं असतं, याला खायला दिलं असतं. दुःख करत बसली आई. काय करणार, लेकरू आजारी पडलंय. शेजारची एक बाई सहज डोकवायला आली. काय झालं म्हणे. काय नाही हो ताप आला म्हणे. आजारी हो. 8 दिवस झाले, 4 दिवस झाले याला पुरणाची पोळी खाल्ली पण आता 4 दिवसापासून जेवलाच नाही. का पोळीच मागतोय. तिने सगळा घडलेला प्रकार सांगितला. ते शेजारीची बाई म्हटल्या हो मग कशाला काळजी करता, ज्या संताच्या भूमीत आपण राहतो तिथं काय कमी, तिथं का दुःख करायचं. संतांचा विचारच असा आहे, संतांची प्रतिज्ञा अशी आहे, संतांचं अंतकरणच असं आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. या पैठण क्षेत्रामध्ये शांती ब्रह्म पैठण्यवशी नाथ बाबा राहतात. जाणं त्यांच्याकडे येऊन त्यांच्याकडे नेऊन काय करू. अहो एकनाथ महाराजांच्या घरी देवाला नैवेद्याकरिता रोज पुरणाची पोळी बनवली जाते म्हणे. अहो पण माझ्या लेकराला का देतील, ते देतील. नाथ बाबा दयाळू आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा आहे, भक्ती प्रेम म्हटलं की नामदेव महाराज, वैराग्य म्हटलं की तुकोबा आहे आणि शांती म्हटलं की नाथ बाबा. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. जा ते फार दयाळू आहे, शांत स्वभावाचे आहे. शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा त्यांना म्हटलंय. जा तुम्ही त्यांच्याकडे, नक्की तुमच्या लेकराला पदरात घेतील. त्या आईनं त्याला जवळ घेतलं आणि घाई लेकराला घेऊन गेली. नाथ बाबा बसलेले होते. नमस्कार केला. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नाथ बाबांना साष्टांग दंडवत केला. कोण आहात आपण. सांगितलं मी इथेच गावात राहते. बरं काय काम काढलं. काही नाही बाबा, लेकराला तुमच्याकडे ठेवायला राहू द्या ना. ही सगळी लेकरं राहतात आमच्याकडे, शिकतात, काहीतरी ज्ञान मिळतं. तुमचंही लेकरू राहील, हरिपाठ करेल, काकडा करेल, निदान काहीतरी पकवाज वाजायचं शिकेल, ज्ञानेश्वरी वाचेल, प्रवचन करेल, कीर्तन करेल, काहीतरी ज्ञान तर शिकेल. हे ज्या वेळेला त्या पोराने ऐकलं त्याने आईला बाजूला घेतला. ते म्हटलं आई पोळी मिळते का एवढं विचार, बाकीचं काही करणार नाही. हरिपाठ काकडा बाकीचं जमणार नाही, ती पोळी मिळते का विचार. ते म्हटले बाबा पोळी करता कोण ठेवल, नुसतं काहीतरी करावं लागेल.
ते म्हटले चाल, आपलं इथं काही काम नाही. ती निघाली लेकराला घेऊन. ते म्हटले नाथ बाबा म्हटले अहो का निघाल्या माऊली, लेकराला ठेवायला आलतात ना. नाही म्हणे बाबा नको, जाते मी. ती आई खिन्न सुरामध्ये म्हटली बाबा तुम्ही सांगितलं हरिपाठ करेल, प्रवचन करेल, काहीतरी शिकेल, पण हा म्हणतो काहीच करणार नाही. मग काय करेल? तो म्हटला पूर्णाची पोळी जर मिळेल तर राहतो, बाकी काहीच करणार नाही. तो म्हटला अहो राहू द्या ना, आमच्याकडे तरबेज मंडळी, हा एक तरबेज ठरेल म्हणे. म्हणे काय? म्हणे आमच्याकडे कीर्तनकार तरबेज आहे, आमच्याकडे गायक तरबेज आहे, आमच्याकडे असे वाजवणारे भरत महाराजांसारखे तरबेज आहे, आमच्याकडे प्रवचनकार तरबेज आहे, हरिपाठ करणारे तरबेज आहे, फक्त खाणाराच नव्हता, आता त्याचीही पुरी होऊन जाईल म्हणे, राहू द्या. तो म्हटला बरं आहे. नाथ बाबांनी सांगितलं हे बघ, त्याचं नाव होतं गावबा. त्या गावबाला सांगितलं, नाव ठेवलं त्याचं गावबा. सांगितलं बाबा रे सकाळी ह्या वेळेला 11 वाजता तुला आवाज देईल, पळत यायचं, तुझी पोळी खायची, निघून जायचं. संध्याकाळी टायमिंग दिला 8 वाजता मी आवाज दिला की पोळी खायची आणि निघून जायचं. तो म्हटला बरं आहे, नुसतं पोळी खायची आणि झोपा घ्यायच्या, बाकी काही करायचं नाही. पण पहा एक आहे, संताच्या चरणाजवळ नुसतं पडून राहिलं तरी माणसाचं कल्याण कसं होतं. पडून या राही उगाच संताची पायी, उगाच पडून राहिलं तरी कल्याण होतं. तो गावबा रोज यायचा सकाळ संध्याकाळ. गावबा अशी आरोळी दिली की लगेच धावत पळत यायचा आणि पूर्णाची पोळी पोटभर जेवायचं आणि जाऊन झोपायचा. काही नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, भजन नाही, आरती नाही, ज्ञानेश्वरी पारायण नाही, गाथा नाही, काही नाही. खाऊन खाऊन लठ्ठ झाला होता. बराच काळ गेला, गावबा आता मोठा झाला. नाथबाबांचा त्यावेळेला जाण्याची वेळ आली. नाथबाबांनी सांगितलं, नाथबाबा त्यावेळेला व्यासपीठ सांभाळत होते. सगळे वैष्णव वारकरी म्हटले बाबा तुम्ही गेल्यानंतर हे व्यासपीठ कोण सांभाळणार म्हणे, आम्हाला ही कथा कीर्तन प्रवचन कोण सांगणार, हे व्यासपीठावरती योग्य अधिकारी कुणीतरी निवडा. आता बाकीचे म्हटले हरिपंडित बाबांचा मुलगा तोच बसवतील. सगळे म्हटले आपले हरिपंडित आहे ना, हरिपंडिताला बसवतो. एक जण म्हटला बाबा त्यांची भाषा आम्हाला समजत नाही, उच्च लेवलची आहे, काहीतरी सोपं सांगेल, समजेल, पचेल, रुचेल असं सांगा. मग त्यातला एक जण नाथबाबांनी सांगितलं एक जणाला, बाबा रे आपल्याकडे तो गावबा राहतो ना, त्याला घेऊन ये, त्याला हाक मार. नाथबाबांनी बसल्या जागेवरून आवाज दिला, गावबा. गावबा म्हटला 11ला पोळी भेटते माहीत होतं, 8 वाजता पोळी, पण 4ला पोळी. 4ला कशी काय पोळी? कारण पोळीशिवाय गावबाला आवाजच दिला जात नव्हता. 4 वाजता आवाज दिला. गावबा धावत पळत आला, नाथबाबांचं दर्शन घेतलं. बाबा आता पोळी? बाबा म्हटले पोळी नाही, आता पोथी. आता खाऊन बस झालं, आता पोथी घ्या म्हणे. बाबा खिन्न सुरात गावबा म्हटला, अहो रोज खाण्याशिवाय झोपण्याशिवाय काहीच केलं नाही आणि मी ही पोथी कथा कीर्तन प्रवचन काय सांगणार, मला काहीच येत नाही बाबा, खायचं आणि झोपायचं सोडून काहीच केलं नाही. एक जण म्हटला बाबा ना हरिपाठ ना काकडा ना कीर्तन ना प्रवचन, याला काय येणार, हा काय कथा सांगणार आम्हाला. त्यावेळेला नाथबाबांनी त्या गावबाला जवळ बोलवलं. ज्ञानेश्वर महाराजांनी गोड वर्णन केलं, ऐका. जवळ बोलवलं, गावबा खाली बसला आणि कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहिलं. ज्ञानोबराय गोड वर्णन करतात, कृपा कटाक्षे न्याहाळिले आपुले पदे बैसविले बाप रखुमा देवी वरो विठ्ठले भक्ता दिधले वरदान भक्ता दिधले वरदान. ज्ञानोबराय म्हणतात बाप रखुमा देवी वरो विठ्ठले भक्ता दिधले वरदान. तोच खादाड मुलगा, तोच गावबा रोज पुरणपोळी खाऊन झोपा घ्यायचा. त्याच्याकडे कृपादृष्टीने नाथबाबांनी पाहिलं, भावार्थ रामायण त्याच्याकडनं लिहून घेतलं, ही कृपा केली, दानही केलं. आणि नाथबाबांनी त्या गावबावरती जी कृपा केली, तुकाराम महाराज म्हणतात ती केलेली कृपा, ते केलेलं कृपेचं दान हे कुठपर्यंत नाही, कल्पांतीही सरेना. कल्प जातील तरी संपणारा नाही. आता कल्प म्हणजे नेमकं काय, माझ्या वाचण्यात आलेलं मी सांगेल. कृतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग, 4 युगांचं ते आयुष्य किती किंवा 4 युगांचं दिवस संख्या किती सांगितलेलं आहे, 43,20,000. हे 4 युग ज्या वेळेला जातात त्यावेळेला एक महायुग तयार होतं आणि असे
71 महायुग ज्या वेळेला संपतात त्यावेळेला एक मनवंतर बनतं आणि असे 14 मनवंतर ज्या वेळेला जातात त्यावेळेला एक कल्प संपतं. मग असे कल्प जी संतांनी केलेली कृपा किंवा कृपेचं दान तुकोबाराय म्हणतात. युग नाही, महायुग नाही, मनवंतर नाही, तर कल्पांतीही सरेना, कल्प जातील तरी संपणारी नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात आपल्याकरिता आणि देवाकरिता संत सेवा हीच उत्तम अशा प्रकारची सेवा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने संत सेवा, तुका मने संत सेवा, तुका मने संत सेवा, संत सेवा, तुका मने संत सेवा, तुका मने संत सेवा, तुका मने संत सेवा, तुका मने संत सेवा, हेची सेवा उत्तम, हेची सेवा उत्तम, मनवे दाताचे दास, मनवे दाताचे दास, हेची सेवा उत्तम, हेची सेवा उत्तम, मनवे दाताचे दास, मनवे दाताचे दास, पुढे आस पुढे ना पुढे ना, पुढे पुढे आस बुरे
तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुकोबराय म्हणतात संत सेवा ही जीवाला जशी उत्तम आहे तशी हेची देवा उत्तम. देवाला देखील उत्तम आहे किंवा देवाला देखील ती गोड वाटते. म्हणून पहा संतांच्या चरणाजवळ लाभही उत्तम आणि संतांची सेवा ही उत्तम आहे. अशी उत्तम सेवा आपल्याकडनं घडो, संतांचं जो दर्शन घडो. सद्गुरूची कृपा आमच्या अंतकरणात असावी, सद्गुरूची कृपा आमच्या मस्तकावरती असावी, हीच मागणी ईश्वराकडे असावी. जिथे तिथे मज तुम्ही दिसावा, जिथे तिथे मज तुम्ही दिसावा. श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. तुम्हीच गुरु दया करा हो दया घना, दया करा हो दया घना. श्री हरी श्री जनार्दना, श्री हरी श्री जनार्दना. ही संत कृपा सद्गुरु कृपा अखंड आम्हाला लाभावी याकरिता दास म्हणा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.